नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हा झणझणीत असा भात बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. भात बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 15 ते 20 इथे आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या अशा. 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाण्याचा वापर न करता बारीक वाटण असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे. भात मोकळा करून घ्यायचा आहे. इथे भात मोकळा तयार करून घेतलेला आहे. इथे आपण एका बाउलमध्ये 3 अंडी फोडून घेणार आहोत. अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण 3 अंडी फोडून घेतलेले आहेत. अंडी फोडून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत. मीठ आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि लाल तिखट अंड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण आता वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे आपण एकाच मिनिटभर हे वाटण आहे ते परतून घेणार आहोत. एकाच मिनिटभर आपण हे वाटण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि भात चवीला अतिशय चविष्ट होतो. तर इथे आता एकाच मिनिटभर आपण हे वाटण छान परतून झालेलं आहे. 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर इथे तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता. तर इथे आपण 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. अंड्याचं मिश्रण आहे ते छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. एकाच मिनिटभर आपण हे अंड्याचं मिश्रण आहे ते परतून घेणार आहोत. साधारण अंड्याचं मिश्रण ओलसर असतानाच आपण भाताचा वापर करणार आहोत. भात मोकळा तयार करून घेतलेला आहे तो आता ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता अंड्याचं मिश्रण आपण पूर्ण शिजवून न घेता साधारण ओलसर असताना भाताचा वापर करायचा आहे. म्हणजे भात व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स होतो. तर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा भात आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता भात व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. भात मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भात एकदा परतून घेणार आहोत. भात परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून भाताला एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भाताला छान एक वाफ आलेली आहे. झणझणीत असा अंड्याचा भात तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट झणझणीत असा हा भात तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.